काय नाही पासवर्ड. आता आपण नवीन ॲटो क्लिकर खोलतो आय डीसाठी. आता ईमेल आय डी कुठली ठेवायची सांगा, फक्त एकच दिसतंय. आपण ह्या ॲप्लिकेशनमध्ये आलो. ह्या ॲप्लिकेशनमध्ये आता बघू आपण ओपन कसं करायचं. इथं आहे ईमेलचा ऑप्शन. ह्याच्यातनं तुम्ही ईमेल आय डी तुम्ही वापरू शकता. तुमचे जे सजेस्टेड असतील ते ईमेल आय डी तुम्ही इथं वापरू शकता. हे झालं, प्लॅन खोलला लगेच. आता महिन्याचा मारायचं आहे का विकली मारायचं आहे. 1 वीकपर्यंत आलं आपण. इथपर्यंत आल्याच्या नंतर खालच्याचं काही घेणं देणं नाही, डायरेक्ट पे. आता 199 आम्हाला करायचं. ह्याला मेसेज टाकायचा, हाय क्यू आर. ह्याला 2 मेसेज पाठवायचे. कारण ह्याच्याकडनं आपल्याला काय करायचं, फक्त क्यू आर घ्यायचं आहे. त्यासाठी ह्याला आपण क्यू आरचा मेसेज टाकलेला आहे, हाय क्यू आर पाठवा म्हणून. आता बघू रिप्लाय कधी देतो आहे तो. तोपर्यंत आपण ओलाचं व्हर्जन चेंज करून घेऊ. ओलाचं व्हर्जन आत्ता कुठलंही बघून घ्या, 99.20.7 आहे. तर आता आपण आपलं व्हर्जन घेऊ ह्याच्यामध्ये. ह्या ॲप्लिकेशनला करू डिलीट. प्ले स्टोर सर्चमध्ये जायचं. इथं टाकायचं फक्त XAPK टाकलं, आलं वर. ह्या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करायचं. हे झालं आता इन्स्टॉल. आता आपण जाणार गुगलमध्ये. गुगलला जाणार, गुगलमध्ये टाकणार ओला व्हर्जन. ओला व्हर्जन आले. ओला व्हर्जनमध्ये 99.19.7 हे व्हर्जन आपण डाउनलोडिंग मारू. डाउनलोडिंग झालं आहे का नाही, परत डाउनलोडिंग मारू. पुढे सेट करा. 160 आणि 180 झालं ओला डाउनलोडिंग. नंतर ह्याच्या ॲप्लिकेशनमध्ये AXPK मध्ये यायचं. सेट केलं म्हणल्यावर 200च्या पुढची वाचतात का? 200च्या वरचे. 200च्या वरचे जेवढे असतील तेवढी. इथं आले व्हर्जन डाउनलोडिंग, इन्स्टॉल. पहिलं 33 होतं वाटतं ना काही. पहिलंच नाही, आता सध्याला तर हे चालू आहे. हो. आता झालं 99.19.7. म्हणजे इथलं काम कंप्लीट झालं. आता फक्त ॲटो क्लिकरचं काम राहिलेलं आहे. त्याच्यासाठी जोपर्यंत तो आता रिप्लाय देत नाही आपल्याला, आला रिप्लाय पण त्याचा मेसेज लक्ष नव्हतं, रिप्लाय बी आला आहे. आता पेमेंट करण्यासाठी
एकतर 205 रुपये दाखवत आहे, नाही तर मग 405 रुपये दाखवतं. आता कुठलं करायचं सांगा. 205 करा. 205 रुपये 7 दिवसाचा इंच मारतोय आपण आता जस्ट. हे मारून मग नंतर काय वाटलं तर पुढचं मारून नाही मग 1 दिवसाचंच ट्राय करा ना. मग मग 1 दिवसाचा ट्राय करा. बघणार आहे त्याचा फक्त 1 दिवसाचा रिचार्ज. आता तो पण अप्रुव्हल देतोय का नाही माहिती नाही, कारण की इथं तर आता सध्याला दाखवत नाही ते रिचार्ज. तरी आपण ट्राय करू. ट्राय करण्यासाठी पहिलं याचा स्क्रीनशॉट घ्यायचा, नंतर गुगल पे जायचं. गुगल पे, फोनपे, पेटीएम तुम्ही कुठंही जाऊन शकता. तुम्ही काय वापरता सजेस्टेड, गुगल पे या फोनपे? Google Pay. क्यू आरला क्लिक केल्याच्यानंतर खाली स्क्रीनशॉटचा ऑप्शन असतो इथं. त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला. आता ह्याला अमाऊंट पाठवायचं, नाव जे आहे ते आहे. अमाऊंट पाठवायचे 35 रुपये फक्त. आता आपण याला स्क्रीनशॉट पाठवायला लागतो. स्क्रीनशॉट कसा पाठवायचा बघून घ्या. पहिलं हे ओपन करायचं. खालच्या साईडला शेअरिंग असतं. शेअरमध्ये तुमचं टेलिग्राम इथं उडकायचं. ऑल हे टेलिग्रामला क्लिक केलं. ॲप्लिकेशनमध्ये आलं टेलिग्रामचं. आता आपण टेलिग्राममध्ये त्याचा जो ग्रुप आहे त्याला क्लिक केलं. त्याला हा स्क्रीनशॉट पाठवला. हा स्क्रीनशॉट त्याला ह्या टाईपमध्ये पाहिजे असतो, ओपन मोठा, म्हणजे तो फुल स्क्रीनशॉट मागतो. त्यामुळे टेलिग्रामला त्याला रिचार्ज झालं आहे आपलं कन्फर्म. आता आपली ईमेल आय डी त्याला पाठवून ठेवायला लागते. झाले का असं? अजून तरी नाही. हे आपण त्याला आता ईमेल आय डी पाठवली आपली. आता बघू तो अप्रूव्हल देण्यासाठी किती वेळ लावतो आता. हे लवकरच करा. आज पहिल्यांदा एवढा त्रास द्यायला लागला आहे. केलं आहे अप्रूव्हल. त्याचं म्हणणं आहे हा ॲप्लिकेशन इन्स्टॉल मारा. इन्स्टॉल मारले त्याला कितीतरी मेसेज करतो आहे की झालं आहे बाबा, केलं आहे. तरी आज तो अप्रूव्हल द्यायला रेडी नाही लवकरात लवकर. आता काय प्रॉब्लेम व्हायला लागला आहे त्याला हा कळत नाही आहे. थोडंफार ह्या गोष्टीसाठी जपून वेळ लागू शकतो. अप्रूव्हल देत आहे का नाही ही बी आपल्याला अजून माहिती नाही. चला बघू आता किती वेळ लावणार आहे. आता वाजल्या तर सकाळचे 11 वाजलेले आहेत.